नमस्कार. आज गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड ते जालना दरम्यान होणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होऊन अनेक दिवस झाले असता शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला मिळाला नसल्याचा मुद्दा आमदार हेमंत पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केलाय. यावर उत्तर देत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी संबंधित मावेजा नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून लवकरच त्याचे वाटप करण्यात येणार असल्याचं सांगितले. महापालिका निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नांदेड शहराच्या विकासासाठी 100 दिवसाचा विकास आराखडा आज खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत महापौर कविता मुळे या जाहीर करण्याची शक्यता आहे. काँग्रेस प्रवक्ते हणमंत पवार यांच्यावरील झालेला भ्याड हल्ला, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू छिब यांना करण्यात आलेली अटक व महापुरुषांचे अवमान या निषेधार्थ शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काल ITI कॉर्नर येथे भाजपा सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. माजी खासदार व प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉ. व्यंकटेश काब्दे यांना काल सुधाकरराव डोईफोडे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी यांना सुधाकरराव डोईफोडे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात आले. जिल्ह्यात इयत्ता 12वीच्या जीवशास्त्र विषयाची परीक्षा जिल्ह्यातील 109 केंद्रांवर काल सुरळीतपणे पार पडली. दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कंधार तालुक्यातील पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय या केंद्रास भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी करत ते या केंद्रावर पेपर संपेपर्यंत उपस्थित होते. होळी निमित्त होणाऱ्या 26व्या महामूर्ख कवी संमेलनात यावर्षी पहिल्यांदाच द्विअर्थी कव्वालीचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून सोमवार दिनांक 2 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता नवा मोंढा मैदान नांदेड येथे 16 वर्षावरील तरुणांनी व पुरुषांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर, सुरेश लोट, जुगल धूत व पंढरीनाथ बोकारे यांनी केले. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.